गुड मॉर्निंग आणि नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्त. तर बघा, सकाळचे वाजलेत 6 आणि मी पोचली कामावर. पण आज आहे ना 6 वाजलेत तरी एकदम खूप उजेड पडलाय. असं वाटतंय की खूप 7-8 वाजलेत असं वाटतंय. पण आज वातावरण एकदम असं मस्त उजेडाचं झालेलं आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्या टॉवरमध्ये येते कामाला. तर मी कामावर पोचलेली आहे. सकाळचे 6 वाजलेत. लिफ्टमधनं मी चालली आहे पहिल्या कामावर. तर तुम्हाला दाखवणार आहे मी आज माझ्या कामावर काय काय जेवण बनवते, कुठली रेसिपी बनवते. तर पहिल्या घरी दरवाजाची बेल वाजवली, घरात एंट्री केली आणि मस्तपैकी नाश्त्यासाठी गरमागरम पोहे बनवले. तर त्यांना माझ्या हातचे पोहे खूप आवडतात. आठवड्यातनं 2-3 वेळा तरी पोहे असतात, म्हणजे 2 वेळा तरी असतात. रोज वेगळा नाश्ता असतो. तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघाल तर तुम्हाला दिसून येईल. तर मस्तपैकी कांदा, बटाटा, शेंगदाणे, खूप सारी कोथिंबीर घालून असे मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीचे मोकळे चोकळे पोहे बनवले. पोहे जास्त टेस्टी लागावे यासाठी त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि थोडीशी चवीला साखर टाकायची, म्हणजे पोहे खूप छान चवीला लागतात. त्यानंतर भाजीमध्ये बनवली आहे पालक पनीर. तर ही फक्त डब्यासाठी पालक पनीरची भाजी बनवली आहे. आज मॅडम आणि सर दोघांचा टिफिन पॅक करायचा आहे मला. तर पालक एकदमच थोडीशी होती, तरी पण मी 2 डब्याला पुरेल एवढी ही पालक पनीरची भाजी केलेली आहे. त्यानंतर बनवलेला आहे हा कॉर्न आणि कॅप्सिकमचा फ्राईड राईस. तर त्यांना अशाच पाहिजे होता, व्हाईटच पाहिजे होता. कॉर्न आणि कॅप्सिकमचा फ्राईड राईस बनवला आहे मस्तपैकी. याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स, जिऱ्याची फोडणी, 2च हिरव्या मिरच्या आणि थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे. आणि अशा प्रकारे हा मोकळा एक दाणा मोकळा दिसेल तुम्हाला असा कॉर्नचा आणि कॅप्सिकमचा फ्राईड राईस, म्हणजे हेल्दी भाज्या आपल्या पोटात जातील. तर गाजर आणि बीन्स मी टाकायला बोललेली, पण मॅडम बोलल्या की नको, तर मी नाही टाकल्या. तर इकडे मी जेवण बनवते ना त्यांच्या पद्धतीने, त्यांना जसं आवडेल तसंच बनवते. तर टिफिन घेतले आणि सगळ्यात आधी सरांचा टिफिन पॅक केला. सर्वात आधी पोहे पॅक केले, त्यानंतर फ्राईड राईस पॅक केला, त्यानंतर ही पनीरची भाजी पॅक केली आणि फ्रूटमध्ये सरांना देणार आहे ॲपल. तर तुम्हाला आता मी टिफिन दाखवते. मी ॲपलचं साल वगैरे काढून व्यवस्थित छोटे छोटे पीस कट केलेले आहेत आणि सरांचा टिफिन व्यवस्थित पॅक केला आहे. सरांचा टिफिन पॅक झाल्याच्या नंतर मी आता मॅडमचा टिफिन पॅक करणार आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मी बनवलेलं जेवण मॅडम आणि सर दोघांना खूप आवडतं. तर तुम्ही पण माझी रेसिपी ट्राय करून बघा. आणि त्यानंतर मॅडमचा टिफिन पॅक करायला घेतला. मस्तपैकी पहिले फ्राईड राईस पॅक केला. त्याच्यानंतर ह्या एका टिफिनमध्ये मी ड्रॅगन फ्रूट होतं, व्हाईट ड्रॅगन फ्रूट होतं, ते मी पॅक केलं. कट करून व्यवस्थित पीसेसमध्ये कट करून पॅक केलं. त्यानंतर किचन वगैरे साफ केलं आणि मग तिसरा डब्बा मला धुवायचा होता, कारण टिफिन धुतलेला नव्हता. मग तो टिफिन धुतला आणि मग त्यामध्ये मी पनीरची भाजी भरली आणि दिलं मग टोडूला अंड, कारण टोडू मी दिल्याशिवाय टोडू नाश्ताच करत नाही. तर दोघा मॅडमचा आणि सरांचा टिफिन पॅक झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता उरलेलं जेवण सगळं व्यवस्थित झाकून ठेवलं आहे. किचन गॅस क्लीन करून ठेवला आहे, दोघांचा टिफिन भरून ठेवला आहे. माझं इकडचं सगळं काम संपलेलं आहे. तर टोडूनी पण अंड खाल्लेलं आहे. तर आता मी चालली आहे दुसऱ्या घरी. तर पहिल्या घराचा दरवाजा बंद केला, बाहेर आली, लिफ्टचं बटन दाबलं आणि लिफ्टमधनं आता मी जाणार आहे दुसऱ्या घरी. तर दुसऱ्या घरी मी काय बनवते जेवण ते तुम्हाला दाखवते. तर दुसऱ्या घरी मी एंट्री केली आणि सगळ्यात आधी उपमा बनवला आणि मॅडमच्या टिफिन गार होण्यासाठी ठेवला. उपमा आणि ही फोडणीची भाकरी आहे, दह्यातली भाकर असं पण म्हणतात. कालची भाकरी उरलेली, मस्त दही आणि कच्चा कांदा घातला, फोडणी टाकली, मॅडमच्या टिफिनमध्ये भरली. त्यानंतर ही पालकची भाजी आहे, ताकातला पालक. तुम्ही कधी बनवलाय का ताकातला पालक? तर हा ताकातला पालक आहे. शिजल्यावर असा झाला. मस्तपैकी थोडेसे शेंगदाणे आणि चण्याची डाळ घातली आहे आणि ताकातला पालक बनवला. खूप टेस्टी लागतो. मी तुम्हाला एकदा रेसिपी नक्की दाखवेल. त्यानंतर कुकरमध्ये मस्त मऊ असा भात लावला, चपात्या बनवल्या आणि बटाटे उकडून ठेवले. त्याची उद्या आपल्याला उपासाची बटाट्याची भाजी बनवायची. मॅडमचा टिफिन दिल्यानंतर उरलेलं सगळं जेवण काढून ठेवलं आहे. कढया वगैरे सगळे भांडे घासलेत, किचन गॅस क्लीन केला आहे आणि मग मी आता चालली आहे. माझं काम संपलं इकडचं. माझं काम संपल्यावर मी आता जाणार आहे माझ्या घरी. तर तुम्ही बघू शकता किचन गॅस सगळं क्लीन केलं आहे. मॅडम ऑफिसला गेले आहेत. कढया वगैरे रिकामी करून मी भांडी घासून घेतलेत. ह्या कामावर मला भांड्याचे वेगळे पैसे मिळतात, जेवणाबरोबर भांड्याचं पण काम आहे. तर इकडे ह्या घरी माझं सगळंच काम आहे.
तर मग आता इकडचं काम संपवून मी आता चालली आहे घरी. तर लिफ्टचं बटन दाबलं आहे आणि आता मी माझ्या घरी जाणार आहे. तर इकडची ड्युटी जरी संपली असेल तरी घरची ड्युटी आपली सुरूच असते. कारण तुम्हाला तर माहिती आहे, घरी गेल्या गेल्या मला 10:30पर्यंत मुलाचा टिफिन द्यायचा असतो. त्यामुळे मी 9:30पर्यंत घरी पोचण्याचा प्रयत्न करते, कारण त्याचा नाश्ता टिफिन सगळं मला द्यायचं असतं. तर अशा प्रकारे मी कामावरून निघाली आणि घरी माझ्या एरियामध्ये पोचलेली आहे. सगळीकडे गणपतीचं वातावरण आहे. आज मी पण आली आहे बाप्पाचं दर्शन घ्यायला. म्हटलं कमीत कमी 5 बाप्पाचं तरी दर्शन घ्यावं. तर सगळ्यात आधी माझ्या घरच्या म्हणजे माझ्या सासूबाईंकडे जे गणपती बसतात ते दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी आली हे मंडळातल्या 5 बाप्पांचं दर्शन घ्यायला. तर तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या, कारण आता 2 दिवसातच बाप्पाचं विसर्जन होणार आहे. बाप्पा आता पुढच्या वर्षीच येणार आहेत. तर मला जमतच नव्हतं, कामावरून यायचं, घरातलं करायचं, तर वेळच मिळत नव्हता. पण बाप्पाचं दर्शन घ्यायचं पण गरजेचं होतं, कारण आता डायरेक्ट पुढच्या वर्षी येणार आपले गणपती बाप्पा. तर मी आज संध्याकाळी मस्त साडी नेसली, साधीच नेसलेली, आणि 5 बाप्पांचं दर्शन घेऊन आली. तर तुम्ही पण पटापट दर्शन घ्या आणि बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ. तर मग चला तुम्ही पण दर्शन घ्या, मी पण दर्शन घेतलेलं आहे. आणि असेच माझे चांगले चांगले नवनवीन व्हिडिओ, माझे डेलीचे व्लॉग बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून मी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ टाकल्यावर. आणि जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा. बाप्पासाठी एक लाईक तर नक्की केलाच पाहिजे. तर बघा किती छान छान बाप्पाच्या मूर्ती होत्या ना. बाप्पा एवढा गोड दिसत होता खरंच. माझा बाप्पा किती गोड दिसतोय का नाही बाप्पा गोड. तर असेच बाप्पाचे आशीर्वाद तुमच्यावर, माझ्यावर, आपल्या सगळ्यांवर राहू देत. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. बाय बाय.